धन्यवाद सभापती महोदय. मंत्री महोदयांनी अत्यंत विस्तृताचं उत्तर दिलं आहे. एक टोकदार प्रश्न. पहिली ते 8वीच्या वर्गांसाठी ही टीईटी आहे. यामध्ये 2009ला ज्या वेळेला आरटीचा कायदा आला तो कायदा 2009ला आलेला आहे. टोकदार प्रश्न. त्यानंतर ऑगस्ट 2010ला टीईटीच्या करण्यासंदर्भात केंद्र शासनाने शासनादेश काढला आहे. आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 2013ला शासनादेश काढला आहे. त्या अगोदरच्या शिक्षकांना टीईटी देण्यासंदर्भात कुठल्या प्रकारचा सुतवाच नव्हता, परंतु सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे म्हणून टीईटीच्या बाबतीत हा विषय इथे या ठिकाणी सुरू आहे. पण यावर असा काहीतरी तोडगा काढला पाहिजे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एखादी पुनर्याचिका सुप्रीम कोर्टाकडे सादर करणं अपेक्षित आहे जसं अन्य राज्यांनी केली आहे, तर ती आपण करणार का? आणि या संदर्भात अनेक अडचणी आहेत, त्याच्या बाबतीत आता निरंजन डावखरे साहेबांनी बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत, त्यावरती आपण पुनर्विचार करणार का? सर यांचं पण होऊ दे एक पटकन. काळे साहेब एक संपवा. नाही, मी यांचं सांगून देतो. ठीक आहे. सभापती महोदय, आपल्याला माहिती आहे की 2009 सालीच्या आरटी ऍक्टच्या मध्ये टीईटीची प्रोव्हिजन त्यावेळेस करण्यात आली. नंतर झालेल्या घडामोडी देखील आपल्या सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी सर्व शिक्षकांना ही टीईटी बंधनकारक झालेली आहे. नंतर आपल्याला देखील माहिती आहे की मधातल्या काळामध्ये आपणही पुनर्लोकन याचिका त्या ठिकाणी टाकलेली होती. जसे इतर राज्यांनी प्रयत्न केला होता तसा आपण देखील केला होता. आपल्या सर्व लोकप्रतिनिधीची मागणी त्या ठिकाणी होती, वेगवेगळ्या शिक्षक संघटनाची मागणी होती, परंतु आपण दाखल केलेली पुनर्लोकन याचिका त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेली आहे. त्याच्यामुळं अशी अडचण त्या ठिकाणी निर्माण झाली. शेवटचा प्रश्न